साळगावकरला बोलवायचं का? हो बोलवूया ना. सर मी बोलवून आणतो. हो हो हो. ए मी पण येणार, मी पण. अगं हळू पडशील. किती वेळ यार, सगळे खाली वाट बघताय. अरे मग मला बोलवायला तुम्ही एवढे सगळेजण आलात. अरे तुला खाली न्यायला. हो चला ना वरदेव हळदीला चला. पडशील ना, पडशील. सावकाश. तू दुपट्टा सांभाळ. ये मला बसू दे. बस. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. हॅलो, हा कोण बोलतोय? अरे अजून कोण? मंगेश धरपकड बोलतोय. हा बोल ना भाई. सत्तू भाई, इंदिरा भाईच्या हळदीला येतोय आम्ही लोक. आणि हळद सुकी नाही, ओली पाहिजे. भाई ऐका माझं. तू आमचा ऐक. अरे हे बघ कसं आहे ना, इंद्रा आमचा जाम खास मित्र आहे रे. अरे वसुली करताना आपली पहिचान झाली आणि आज आपल्या भावाची म्हणजे इंद्राची हळद आहे आणि आपण नसणार, असं होईल काय? अरे सत्तू भाई, आ रहे हम लोग इंदिरा भाई की हल्दी में. भाई मी काय म्हणतो, हे भाई लोक इथे आले ना तर जाम झोल होतील. यांना नाहीतरी कसं म्हणू. अरे तुझ्या भावाची हळद चालू आहे तिकडे, तू काय असं लांब उभा आहे? कुठे लांब नाही यायचे, फोन आला होता म्हणून. काही नाही. अहो आहेराचं पाकिट कुठे? अगं तुझ्याकडेच होतं. माझ्याकडे होतं. हो बघ बघ. हा 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 आहे. कपाटाची चावी पडली बघ. थांब थांब. हा
जरा दूध येते मी हे आलेच. हळद लाव. काय गरज आहे? तुम्ही सगळ्यांनी लावली आहे ना? मी सांगते ना तुला. तुला काय वाटतं? लग्न करून या घरामध्ये आलीस म्हणजे तू जिंकलीस का ग? लक्षात ठेव दीपू, मी आता सानिका देशपांडे नाही, सानिका कार्तिक साळगावकर आहे. माहेरी माझ्यावर तुझ्यामुळे जितका अन्याय झाला ना, त्या सगळ्या गोष्टींचा वचपा मी इथे काढणार. बायकोच चांगली निवडली सर. अगं मी तर मागेच म्हटलं होतं, हीच इंद्राची बायको असायला हवी. मालतीताई, अहो नाही, असं कसं? अहो नाही, अहो लेकीचं लग्न आहे, असं कसं म्हणताय तुम्ही?
आता तू मला नाही मला नाही मला नाही मला नको प्लीज. असं कसं? तुझ्या बहिणीचं लग्न आहे आणि आता ती तुझी जाऊ होणार आहे. तुला तर मी हळद लावणारच. थोडं बस बस हो बस. मॅडम, उद्यापासून आपण जे काही बोलणार ते नवरा बायको म्हणून बोलणार. म्हणून आपलं लग्न होण्यापूर्वी मला एकदा माझ्या दीपिका मॅडमशी बोलायचंय. मॅडम, आपण नेहमी म्हणायचो प्रेम सोपं नसतंच. पण मॅडम, तुमच्यामुळे सगळं किती सोपं झालं बघा ना. प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत तुम्ही माझी साथ दिलीत. जेव्हा जेव्हा मला असं वाटलं की आता सगळं संपलंय, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही मला हिंमत दिलीत मॅडम. बऱ्याचदा तुम्हाला खूप त्रास होत होता, पण तुम्ही माझा हात नाही सोडला. मी तुम्हाला वचन देतो मॅडम, यानंतर मी तुम्हाला कधीच कुठलाच त्रास होऊ देणार नाही. कायम सुखात ठेवेन तुम्हाला. इंद्राजी, बाबा कायम म्हणतात प्रत्येकाने आपापली सुखाची व्याख्या शोधली ना की आयुष्य छान जगता येतं. मला आधी हे सगळं काही कळलं नाही, पण तुम्हाला भेटल्यावर कळलं की माझी सुखाची व्याख्या तुम्ही. लव्ह यू टू बायको. इंदिरा, वहिनी, तुमच्याकडे गप्पा मारायला आयुष्यभर वेळच वेळ आहे. अरे आता नाचायला चला. बाबा तुम्ही शांत व्हा ना. सर, ते आमचे मित्र आहेत. म्हणजे आम्ही वसुली करायचो ना, तेव्हा ओळख झाली होती. सर, ह्या सगळ्यांनी खूप कठीण काळात माझी साथ दिली आहे, खूप मदत केली आहे त्यांनी. मला कळते सर, यांचं इथे असं येणं तुम्हाला आवडलं नसेल, पण सर ही माणसं वाईट नाही आहेत. इंद्राबाई, हे कोण? शास्त्री वाटतं. नमस्कार, माझं नाव बंटी. तुम्ही जावई मात्र नंबर 1 निवडलाय बघा. वालेकुम चाचा, मैं अब्दुल कोयता. तुमचा जमाई राजा एकदम बेस्ट आहे. इंद्राभाई आम्हाला नेहमी सांगत असतो, हे असे फोडाफोडीची कामं ना बंद करा, घराकडे लक्ष द्या. पण ते काय आपल्याला जमतच नाही बघा. नमस्कार, मी मंगेश धरपकड. पैशाची आपल्याकडे काही कमी नाही, पण घराकडे आणि मुलांकडे लक्ष द्यायला टाइमच मिळत नाही बघा. पण तुम्ही आज जो जावई निवडलाय ना, तो 1 नंबर मनाचा मोठा माणूस आहे. माझ्या मुलांच्या शाळेचे ऍडमिशन केले त्यांनी. इंद्राबाई, सॉरी या, आम्ही सगळे इकडे आलो ते तुमच्या सासऱ्यांना वाटलं आवडलं नाही. पण असं कसं शक्य आहे? इंद्राबाईची हल्दी आणि आम्ही सगळे नाही येणारे कसं शक्य आहे? सर, यांचं इथे येणं तुम्हाला आवडलं नाहीये, मी समजू शकतो, पण
अरे थांबलात काय? लावा गाड्या. अगं हे मुलींनो, चला आवरा लवकर लवकर, उशीर झालाय आपल्याला. दीदी अगं काय चाललंय तुझं? हात चालव पटपट. हा हो अगं करतीये. चल 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 बाळा, उशीर झालाय. आई तू इतकी दगदग करू नकोस, आम्ही आवरून घेऊ सगळं. दीपू आम्ही करतो सगळं, तू आवरून घ्या आधी. हा अगं माझं आवरून झालंय सगळं. दीपू अगं नवरी मुलगी आहेस तू काम नसतं करायचं. दीदी सांग हिला. आई असू दे ना, तसे आजचा दिवस माझा शेवटचा दिवस आहे या घरातला. अरे 3-3 बायका घरात असून एवढी शांतता? मला ती शोभत नाही एवढी शांतता. काय अहो तुम्ही कुठे रमता इथे? चला उशीर झालाय आपल्याला, आवरून घ्या लवकर. हा ए मुलींनो, तुम्ही लवकर लवकर करा. आणि अहो तुम्ही जरा या, मला बोलायचंय, या जरा लवकर. अहो ऐका ना, मी काय म्हणते, ते घर गहाण ठेवले ना, त्या लोकांचे पैसे देऊन टाका ना. नाही म्हणजे घरात एवढी मोठी रक्कम आहे आणि आपण कोणीच घरात नसणार आहोत. खूप जोखीम आहे हो, डोक्याला ताप होईल उगाच. देऊन टाका ना तुम्ही. मला ती व्यवस्थित ठेवलेत पैसे, तू नको एवढी काळजी करू. मी काय सांगितलं तुला, अगं लग्न आहे आपल्या घरात, थोडे अधिकचे पैसे आपल्या जवळ असलेले बरे. ते लग्नाची जेवणाची व्यवस्था ज्याने केली त्याला त्यातले थोडेसे पैसे द्यायचे पण आहेत. मी घेतो निघताना पैसे तिजोरीतून. आठवते का ही बावली? कसं खेळायची तिच्या बरोबर, बोबड बोबड बोलायचीस. लहान माझी बावली, मोठी तिची सावली, नकटे नाक फिरविते, घारे डोळे उडविते. थँक्यू बाबा. दीपू तुला काय देऊ मी? खर तर मोठी भावंड आपल्या लहान भावंडाच्या पाठीमागे उभी राहतात, पण आपल्या घरात उलटच आहे. ही माझी लहान बहीण पण कायम त्या मोठ्या बहिणीच्या पाठीशी उभी राहिली. दीपू तू माझ्यासाठी जे काय केलंस ना, ते मी तुझ्यासाठी कधीच करू शकले नसते. दीदी प्लीज असं नको ना बोलूस. तुला आवडणार नाही कदाचित मी सांगितलेलं, पण लहानपणी तू माझा हात धरून उभी राहायला शिकलीस. आता मोठेपणी तू मला हात दिलास, म्हणून मी आज उभी आहे. आणि म्हणून मी कायम म्हणते ना, आपली दीपू वयाने खूप लहान आहे, पण कर्तृत्वाने सगळ्यात मोठी. दीपू, हा करंडा म्हणजे संसाराचं प्रतीक असतं. हळद कुंकू एका प्रमाणातच यात भरावं लागतं. एक जास्त झालं ना तर दुसरी गोष्ट कमी पडते. तसंच संसाराचं आहे अगं. सगळ्या गोष्टींचा योग्य समतोल आपल्याला राखता यायला हवाय. आठवते का ही बावली?
तसं खेळायची तिच्या बरोबर, बोबड बोबड बोलायचीच. लहान माझी बावली, मोठी तिची सावली, नकटे नाक फिरविते, घारे डोळे उडविते. थँक्यू बाबा. दीपू, तुला काय देऊ मी? खर तर मोठी भावंड आपल्या लहान भावंडाच्या पाठीमागे उभी राहतात, पण आपल्या घरात उलटच आहे. ही माझी लहान बहीण पण कायम त्या मोठ्या बहिणीच्या पाठीशी उभी राहिली. दीपू, तू माझ्यासाठी जे काय केलंस ना, ते मी तुझ्यासाठी कधीच करू शकले नसते. दीदी प्लीज असं नको ना बोलूस. तुला आवडणार नाही कदाचित मी हे सांगितलेलं, पण लहानपणी तू माझा हात धरून उभी राहायला शिकलीस. आता मोठेपणी तू मला हात दिलास, म्हणून मी आज उभी आहे. आणि म्हणून मी कायम म्हणते ना, आपली दीपू वयाने खूप लहान आहे पण कर्तृत्वाने सगळ्यात मोठी. हे माझे कंपास पेटे. तुला आवडायची ना लहानपणी, सारखी मागायची माझ्याकडे, आणि मग मी तिला सांगायचे की मी तुझी मोठी बहीण आहे, तेव्हा मी सांगेन तेच ऐकायचं. पण आज मीही तुला देते, कारण तू कर्तृत्वाने माझ्यापेक्षा खूप मोठी आहेस दीपू. आज मला कळलंय. मी ना खरंच खूप नशीबवान आहे की मी ह्या घरात जन्माला आले. मी तुम्हाला तिघांना वचन देते, माझं लग्न झालं ना तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. काय गे, दरवाजा उघडा ठेवून सगळे गेले की काय? गप्पच ना जरा, आत असतील. अच्छा, तू गजरे देऊन ये, मी थांबतो इकडे, मग सगळे एकत्र निघूया. दीपू, तू आमच्यासाठी खूप केलंस. बोल, काय हवंय तुला? हा, मला काहीही नको, फक्त तुमचा हात कायम माझ्या डोक्यावर असू दे. वारी बुवा, खूप नशीबवान आहेस ग तू. बाबांनी तुला विचारलं तरी की तुला काय हवंय. मला तर तेवढंही नव्हतं विचारलं. सानू, मी तुला आत्ताच सांगून ठेवते, तू जर आता तोंडाला येईल ते बोललीस ना तर. आई प्लीज घाबरू नकोस ग, मी काही बोलणार नाहीये. तसंही बाबांनी काही बोलण्यासारखं ठेवलेलंच नाहीये. बाबांनी सगळ्यांच्या समोर सिद्ध केलेलंच आहे ना, ते माझ्यात आणि दीपू मध्ये किती भेदभाव करतात ते. तुमच्याकडे मी काय मागितलं होतं आणि तुम्ही मला काय आणून दिले आठवत आहे ना तुम्हाला? केशराची डब्बी. ताई, आम्हाला आठवतंय की बाबांनी तुला केशराची डबी का दिली होती ते. तुला आठवतंय का? आणि हे बघ, मी ना तुला रिक्वेस्ट करते की प्लीज असं वागू नकोस. निदान आज तरी असं वागू नको. मला कोणालाही तुझ्याशी वाद घालायचा नाही. वा, म्हणजे मी सरळ बोलले तरीही मीच वाद घालते असं वाटतं ना तुम्हाला? कारण आतापर्यंत सानू तू अशीच वागत आली आहेस. हे बघ, आजचा दिवस दीपूच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. निदान प्लीज आज असं नको वागूस. म्हणजे तुलाही त्रास व्हायला नको आणि आम्हाला सगळ्यांनाही त्रास व्हायला नको. प्लीज दीदी, प्लीज. मी इथे तुम्हाला त्रास द्यायला किंवा स्वतःला त्रास करून घ्यायला आलेलेच नाहीये. सासूबाईंनी हे गजरे पाठवलेत, ते द्यायला आले होते.
सासूबाईंना वाटलं असेल की गजऱ्यांचा खर्च पण बाबांना परवडणार नाही, म्हणून दिलेत त्यांनी गजरे. ताई अगं प्लीज असं नको बोलूस. निदान मला या घराचा व्यवस्थित निरोप तरी घेऊ दे. सासरे, चला निघायचंय ना हॉलवर. उशीर झालाय. रिक्षा बोलवली आहे मी. निघायचं? दीपू, हे घर तुझंच आहे आणि तुझंच राहील. सत्तू, हा सगळं रेडी ना? एकदम रेडी. झलक बघायची? हे तयारी दाखव रे. अरे सत्तू, बाईक कशाला? काकू, मी म्हटलं ना, इंदिरा स्टाईलने होणार लग्न आहे. ते इंदिरा स्टाईलनेच होणार. बरं, मी आलोच. एक मिनिट. मुक्ते, चला पटापट तयार हो. अगं दीपू वहिनी अजून रेडी नसेल. सानू, जरा बघ ना मोठी वहिनी रेडी आहे का? कोण मोठी वहिनी? सानिका, अगं किती वेळा सांगायचं तुला, आता मला कंटाळा आला सांगून सांगून. अगं मोठी वहिनी म्हणजे मुक्ताची मोठी वहिनी, साळगावकरांची मोठी सून आणि तुझी मोठी जाऊ. कोण आहे बरं सांग? दीपिका. मुक्ता, हे बरं आहे तुझं. दीपू माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, तरीही तू तिला वहिनी म्हणतेस आणि मला फक्त सानू. आजपासून ना मला पण वहिनी म्हणायचं. अगं मी तुला आधीपासून सानू म्हणते की नाही, मग अचानक वहिनी आहे नॉल, चांगलं नाही दिसत ते. जाऊ दे, तू माझ्याशी बोलूच नकोस ग. मालती, काय नवरी मुलीची तयारी कुठवर आली? नवरी मुलीचा बाप तर तयार आहे. काय छान दिसते ग दीपू. खरंच वाटत नाही लग्न होऊन सासरी जाणार म्हणून. हा बाबा, मला तर कळतच नाहीये. दीपू आता घर सोडून जाणार, मग आपल्याला सगळ्यांना कसं करमणार आहे? ए काय तुम्ही दोघी रडताय ग? एवढा मोठा आनंदाचा दिवस आहे, रडताय कसले? शांत राहा. थोड़ा ड्रामा और ढेर सारा हंगामा मिलेगा सिर्फ ZEE5 पर, वो भी फ्री.